जळगाव शहरात संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तिचं कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचं लैंगिक शोषण देखील केलंय। यातून ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात देखील केलाय। हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे। भैया रामदास पाटील असं आत्महत्या केलेल्या पित्याचं नाव आहे। त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आपल्या अल्पवयीन मुलीला कामाच्या बहाण्याने फसवून नेऊन विकण्यात आलं आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावले। या धक्क्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली। आणि सुलकाबाई राहते ते दोन बायांनी कामाच्या बहाण्याने नाशिकला घेऊन गेले। तिकडे मग तिला कामाच्या बहाण्याने नेलं, तिकडे तिने ब्लॅकमेल केलं, तिला करावं लागेल बुवा हे लग्न। मग ते ब्लॅकमेल करून ते कोल्हापूरला लग्न लावून दिलं। त्याच्यानंतर ती तिकडे प्रेग्नेंट राहिली। मग तिला घरी यायचं होतं, ती घरी आली, तिला घरी आणलं। मग ही गेली नाही वापस, ही म्हणे मला जायचं नाही म्हणे। मग ते लोक घरी येऊन पप्पांना धमकत होते की तुम्ही आणि तिने पैसे सोनं दिलेलं आहे ना, ते पैसे सोनं त्या बायांनी घेऊन घेतले, म्हणजे विकलेले तिकडे। तर मग ते पप्पांना घरी येऊन शिव्या गाळ करत होते, धमक्या देत होते। मग पप्पांनी त्यांनी 4 दिवस तिकडे पोलीस स्टेशनला तिकडे तालुक्याला तिकडे गेले, पण त्यांनी केसच नाही घेतली। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला असतो। पोस्टे रामानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हरिविठ्ठल नगर या ठिकाणचे 41 वर्षीय इसम आहे। त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा सकाळी प्रकार घडलेला आहे। त्या अनुषंगाने आज सिव्हिलला त्यांना आणून त्यांची पुढची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यात त्यांच्या घरच्यांनी काही आरोप केलेले आहेत की काही इसम आहेत त्यांच्या याच्यामुळे मुलगी पळून गेलेली आहे त्यांची। तिची मिसिंग 2 दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेली पोलीस स्टेशनला, तिची चौकशी सुरू आहे। त्या याच्यातून मुलीला कोणी फूस लावून पळून नेलं किंवा काय अशी तक्रार करतायत आणि त्या याच्यातून त्यांनी आत्महत्या केली म्हणून घरच्यांनी आरोप केलेले आहेत। सध्या घरच्यांचं स्टेटमेंट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। ते जे आरोप करतायत त्याच्यावर किती चौकशी करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।